सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडलेल्या आज 20 बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 20 मध्ये। पाहूयात सुपरफास्ट सातारा। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता काँग्रेस पाठोपाठ भाजपने देखील सभासदांचा मेळावा घेतला आहे। मसूर येथे काल भव्य मेळावा पार पडला। या मेळाव्यात सुमारे 2 ते 2.5 हजार सभासद यावेळी उपस्थित होते। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा हा भव्य मेळावा पार पडला। यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक जिंकणारच असा निर्धार यावेळी सर्व मान्यवरांनी व्यक्त केला। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरुवात झाली आहे। या मेळाव्यादरम्यान आमदार मनोजदादा घोरपडे, ज्येष्ठ नेते भीमराव काका पाटील, वासुदेव माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन यांच्या विरोधात जोरदार लाट असून ती जिंकणारच असा विश्वास यावेळी मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला। खरं तर आज मी आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवर आपण मंडळींनीच मला विचारलं होतं की आज आपण आमदार झालात। एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी कराड उत्तरचं आमदार कराड उत्तरच्या जनतेनं केलं, परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका काय, तर मी त्याच वेळेला सांगितलं होतं की मी सह्याद्रीच्या सर्व सभासदांचा मेळावा या ठिकाणी घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेन की आज जो काही चाललेला जो कारभार आहे हा कारभार आपल्याला पसंत आहे का, आणि जर तो पसंत नसेल तर या ठिकाणी 100% सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची आम्ही निवडणूक लढवणार। आणि आज या ठिकाणी मी सभासदांचं मत घेण्यासाठी, मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी सर्व बाळासाहेब पाटील ज्या चेअरमन आहे त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना अशा पद्धतीनं आपण पुढे लढायचा। आणि ज्या पद्धतीनं जे काही मी सांगितलं आहे की या कारखान्याचा चेअरमनसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी आमचे सर्व सभासद करतील। या ठिकाणी व्हाईस चेअरमनसुद्धा सर्वसामान्य सभासदांचा मुलगा असेल आणि यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घरातील या इलेक्शनमध्ये कोणीही उभं नसणार आहे। दादा काय सांगाल की कारखान्याच्या आता प्रस्थापित आहेत ज्यांची सत्ता आहे त्यांच्या विरोधात आणखीन एक गट वेगळे मेळावे घेतोय, सभासदांसाठी काम करतोय, हे सगळे तुम्ही एकत्र येणार आहात का? कारण बेसिकली जर आज आपण बघितलं तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता। समोरच्या पार्टीला असं वाटत होतं की या ठिकाणी इलेक्शन दुरंगी होणार, तिरंगी होणार, चौरंगी होणार आणि त्याच गोष्टीत ते मशगूल होते। आज सुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढं जाऊ त्यावेळेला सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ताकदीनं समोर जाऊ आणि 100% जे आत्ताच्या चेअरमन आहेत त्यांना 100% माझी चेअरमन करू। ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आहे। आज या ठिकाणी मी जिथं सभा घेतली या ठिकाणी आदरणीय योगीजींची सभा झाली होती आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो, त्यामुळं 100% विजय आमचाच असणार। कराड बाजार समितीचंच पॅटर्न दिसणार का आणि अर्ज कधी भरणार? कराड बाजार समितीचाच पॅटर्न दिसणार। आता 3 ते 5 तारीख आता फक्त राहिलेले 3 दिवस अर्ज भरण्याची। येणाऱ्या 3-5 दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी आम्ही ते सगळ्यांचे अर्ज भरू।